राज्यपालांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या राजभवनचे नाव आता लोकभवन असं करण्यात आलंय। केंद्रीय गृह मंत्रालयानं या संबंधित आदेश जारी केलाय आणि त्यानुसार हे नामांतर केले गेले। राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्येही सार्वजनिक बांधकाम विभागानं राजभवनचं नाव लोकभवन केलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूयात। राजभवनाचे नाव आता लोकभवन झालेले आहे। देशभरातील 8 राज्यातील राजभवनाचे नाव आता लोकभवन झालेले आहे। सध्याच्या घडीला मी राज्यपाल यांच्या प्रशासकीय म्हणजे इमारत असलेल्या लोकभवनासमोर उभा आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशनाने हिवाळी अधिवेशन निमित्त संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते रंगोटी करण्यात आलेली आहे। राजभवन हे जे नाव होतं आता लोकभवन नाव करण्यात आलं, म्हणजे नामांतरण करण्यात आलं। काही दिवसा अगोदर जे आहे ते राज्यपालांची एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये ठरवलं होतं की ब्रिटिशकालीन नाव जे राजभवन होतं त्याचं नाव आता लोकभवन करण्यात यावं। आणि या निमित्ताने जर बघितलं असेल देशभरातील 8 ठिकाणावरनं जे आहे ते राजभवनचे नाव आता लोकभवन झालेलं आहे। सध्याच्या घडीला आपण बघू शकता लोकभवना संपूर्ण व्यवस्था जी आहे ते इथं पूर्ण झालेली आहे, कारण की हिवाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन निमित्त मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सत्ता पक्षातील नेते असतील, विरोधी पक्षातील नेते असतील, यासोबत जे बघितलं असेल तर नागपुरातील वरिष्ठ जे मंडळी आहेत उद्योजकात ते येत असतात। स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी येत असतो। आणि यंदा जर बघितलं असेल तर राजभवनामध्ये ते येणार नसतात, तर लोकभवन या निवासस्थानी येणार आहेत, कारण की नाव सुद्धा बदललेलं आहे। सीपॅट बेरांची जेव्हा राजधानी होती त्यावेळेस नागपूर ही राजधानी होती, मात्र आता विदर्भाची राजधानी आहे, महाराष्ट्रातली उपराजधानी आहे। या निमित्ताने जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशनात आता जे पाहुणे आहेत ते राजभवनात नाही तर लोकभवनात येणार आहेत। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।